सो हे गाईज तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की मार्केटचे काय काय व्ह्यू आणले. मी मगाशी BTचा व्ह्यू पण शेअर केला होता आणि गोल्डचा व्ह्यू पण शेअर केला होता. तर दोन्ही व्ह्यू बघू. आता सध्याचा टायमिंग झाला आहे 9:11. मी टायमिंग पण सांगितलं होता 8:30 ते 9च्या दरम्यान आपली सगळी TP कंप्लीट होणार. तर चला बघूया, तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण गोल्डचा चार्ट बघूया. तर गोल्डच्या चार्टचं मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट ही लेवल कंप्लीट करणार आहे. तर मार्केट इथं कुठं सुरू होतं, आय थिंक बघू शकतो. मार्केटने बघू शकता ॲक्युरेट ही लेवल कंप्लीट केलेली आहे. तर आता हे कॅन्डलनुसार आपण बाईंग सेटचं स्ट्रक्चर बघूया. त्याच्या अगोदर आपण BTCचं स्ट्रक्चर बघूया की BTCचं स्ट्रक्चर काय म्हणत आहे. नेक्स्ट लेट्स सी. बघा, मी जेव्हा सांगत होतो मला, तर तेव्हा आपण इथं लावलं होतं बघा. इथं तेव्हा मार्केट सुरू होतं. तेव्हा मार्केटने नाही काही एक स्पाईक दिली आणि स्पाईक इथं येऊन क्लोज झाली. तर मी इथं एंट्री केली आणि SL इथं ठेवलं. तर मार्केटने नेक्स्ट कॅन्डलने काय केलं, ह्याचा SL खाल्ला आणि सेकंड एंट्री जी आहे आपली 25% लेवलची, त्या एंट्रीला टॅप केलं. बघू शकता एंट्री कशी दिली हे पहिलं बघा त्यांनी. मार्केटने एंट्री कशी दिली आपल्याला, जस्ट टॅप अँड एंट्री दिली. दॅट सेट आपली जे कॅल्क्युलेशननुसार टॅप एंट्री दिली, टार्गेट दिलं आणि ही जी लेवल होती ही लेवल पण कंप्लीट केली. ही लेवल कोणती होती, तर मागची पेंडिंग लेवल होती. ह्या कॅन्डलनुसार एवढी लेवल पेंडिंग होती. ही पण खूप मोठी बाईंग होती. तुम्हाला माहीतच आहे की आपण 1000 ते 1500 पॉईंटच आपण कॅप्चर करणार आहे. त्याच्यावरती करायला लागले की तो मार्केट जे आहे ते 70% किंवा 70% किंवा 50%लाच रिव्हर्सल होतं. त्याच्यामुळे मी तो ट्रेड अवॉइड केला आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे ट्रेड शोधत बसलो, जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतेच. जसे की हा ट्रेड असे पकडत बसलो. तर ह्याने टोटल म्हणलं तर हे पूर्ण लेग किती कंप्लीट झाले आहे. तर आत्ता आय थिंक सो की इथून एक फॉल येऊ शकतो. आता हे आपण काढूया जरा. नाही ठेव, म्हणजे थोडंसं स्टडी करण्यासाठी आता साईडला काढू आपण. ओके, तर इथून एक मार्केट डाऊनफॉल करू शकता. आता एक चान्सेस आहेत, तेव्हा थोडंसं अजून 25% एक वर जाऊ शकतं इथंपर्यंत. तर एक मोमेंट तर येणार आहे इथून एकपर्यंत. ही लेवल आहे ना, इथून केव्हा झालं तर इथूनच एक डाऊन साईडला मुवमेंट येणार आहे. BTC सर्व्हिस सांगतो. बाकी एकदम स्नायपर एंट्री भेटली होती आपल्याला, पण मी इथं घेतली नाही, कारण इथं नाही काही जस्ट SL गेला होता. त्याच्यामुळे मी इथं परत एकदा नाही एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, राहू दे. इथं झाली BTCची एंट्री. आता दुसरी गोष्ट झाली आपली गोल्डची. तर गोल्डचं मी तुम्हाला दिलं होतं टार्गेट की मार्केट कुठं पण जाणार आहे. ॲक्युरेट त्या पॉईंटला मार्केट गेलेलं आहे, तिथं रिव्हर्सल पण झालेलं आहे. आता आपण तिथं बघूया, आपलं रिव्हर्सल जिथं झालेलं आहे तिथं जाऊन आपण परत एकदा बघूया आपलं बाईंगची एंट्री कुठं सापडते का मिस झाली. कारण मी पण खूप लेट ओपन केलं, आता जस्टच बघितलं मी. हां, तर इथं बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा एक काढतो, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार आहे. तर लेवल लागतो पहिलं आपली, ह्या लेवलपर्यंत यायचं होतं. ठीक आहे, ओके. तर इथं 15 मिनटाचं आहे. 15 मिनटात खूप मोठं पॉईंट आहे. 5 मिनटाचं पॉईंट, लो टू हाय. ओके, छोटीशी रेंज भेटली आपल्याला, जास्त मोठं नाही आहे. आय थिंक ह्याची पण एंट्री मिस झाली वाटतं. 5%ला तर नाही, 5%ला इथं आपल्याला एंट्री दिली होती बघा, पण जाऊ द्या. इथं पण एंट्री मिस झाली बरं का आपली. हे 5 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये बाय गेलं तर एवढी मोमेंट आहे. इथून एक छोटासा फॉल येऊन परत एक बाईंग साईडला इथं भेटू शकते. मी आखून दाखवतो, म्हणजे जस्ट असं भेटू शकतो. इथं आपली एंट्री असली असती, इथे SL असला असता आता सध्या, आणि हा TP असला असता. हे असं सिनेरिओ असला असतं. आता पण 15 मिनटामध्ये एकदा चेक करूया. 15 मिनटं चेक करायच्या अगोदर आपण पहिलं हे सगळं काढू, कारण की गोंधळ नको व्हायला. ही पण 5 मिनटं. ठीक आहे, 15 मिनटं एकदा चेक करूया आपण.
आता मी व्यायाम करून आलो आहे जिममधून. त्याच्यामुळे थोडंसं सकाळ सकाळ बघू शकता किती वाजलेत, 6 वाजलेत. बघितलं मार्केट मी फोनमध्ये, तर तुम्हाला एकदा व्हिडिओ करून दाखव म्हटली काय सीन चालू आहे. काल मी काल मी तुम्हाला सांगितलं होतं की BTCचं मार्केटची लेवल सांगितली होती आणि गोल्डच्या मार्केटची लेवल पण सांगितली होती. तर दाखव तुम्हाला काय रिझल्ट राहिला त्याचा. तर हे बघू शकता, हे BTCचं मार्केट आहे. काल मी इथून सांगितलं होतं, इथून जेव्हा रेंज कंप्लीट करेल तर इथून आपल्याला एक सेलिंग बघायला भेटेल. तर बघू शकता इथून सेलिंग बघायला भेटलेली आपल्याला पूर्णपणे जशी पाहिजे तशी सेलिंग भेटलेली आहे. तर इथं काय आपण कॅप्चर केले नाही, पण माझा व्ह्यू तर एकदम करेक्ट राहिलेला आहे. तुम्ही पहिल्याचा व्हिडिओ होता तो पण तुम्ही जाऊन बघू शकता वाटलंच. दुसरी गोष्ट, मी गोल्डचा पण व्ह्यू शेअर केला होता. गोल्डचं बुक काय चाललं आहे, तर गोल्डचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. तर 5 मिनिटाच्या चार्टमध्ये बघू आहे. तर बघू शकता ऑलमोस्ट देन एक 70% टार्गेटपासून परत आलेलं मार्केट. इथून एक रिएक्शन घेतलेलं आहे. मे बी इथून एक परत सपोर्ट घेऊन इथं जाऊ शकतो वरपर्यंत. तर जेव्हा सांगितलं तेव्हा मार्केट इथं कुठं होतं, आय थिंक रेंजिंगमध्ये होतं. तर चांगली आहे मूवमेंट, तर देते चांगली. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जेव्हा TP कंप्लीट होईल तेव्हा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण बघू शकतो. मोठ्या टाईम फ्रेममध्ये पण आपण आपल्या TP व्हायची वाट बघू शकतो. आपला फर्स्ट TP 50% आहे, जो 5 मिनिटाच्या चार्टमध्ये आपण लावलेला आहे. दॅट्स इट. दोन्ही एकदम ॲक्युरेट आलेले. दोन्ही पण जेवढे व्ह्यू मी शेअर केले ते एकदम ॲक्युरेट झालेले. BTC सेलिंग त्याच पिन पॉईंटपासून आलेले आणि ते मी ग्रुपवरती पण टाकलेलं आहे. बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. नाही, ग्रुपवरती मी फक्त गोल्डचे टाकलेले, BTCचे नव्हते टाकले. तर दॅट सेट व्ह्यू तर एकदम खतरनाक होता. आता थोडंसं फ्रेश होतो आणि नंतर परत सेटअपवरती येतो. बाकी आता तो पण आता एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.